जय भीम सर्वांना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता दुपारच म्हणायचं ना, 12:15 वाजले म्हणजे गुड आफ्टरनूनच झालंय। गुड आफ्टरनून सगळ्यांना। तर 12:15 वाजले। मी आता म्हटलं आज काहीच नाही बनवलं होतं, आज उशीर झाला होता ना उठायला। तर यांना इडली आणि मेंदू वडे देऊन दिले, हर्षूला ब्रेड बटर दिलं आणि मला मग आता दुपारी म्हटलं आता हर्षिता येईल 1-1:30 वाजता, मग आता जेवण काय बनवायचं, खिचडी तर आज नकोय म्हटलं, इच्छा होत नाही। तर म्हटलं खिचडी मी जर बनवली ना ती ही मॅडम खात नाही, हर्षिता अजून आलेली नाही ती, आता मला आंघोळ करायची आहे, पाणी तापतंय तर अजून आलेली नाही। म्हटलं मग चला आता दुपारी ती आली का मग जेवणाची तयारी करून ठेवते म्हटलं, तर मी समोर दाखवते तुम्हाला का काय करायचंय मला। तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा, व्हिडिओ आहे चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, ठीक आहे। तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेराने मी। हे बघा मी चणा डाळ म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ, चणा डाळ भिजवून ठेवली, ही ना बडीशोपचे दाणे त्याच्यात बडीशोप पडून गेले होते ना, बडीशोपचे दाणे ते। तर ही डाळ मी ना आता याचं बेसन बनवणार आहे मी मस्त डाळीचं, मला खूप आवडतं भाकर, बाजरीची भाकर आणि बेसन। ही डाळ आता मी भिजवून ठेवते म्हटलं, तोपर्यंत होऊन जाईल 1-1:30 वाजेपर्यंत मस्त भिजून जाईल, ठीक आहे। तुला घेऊन आली आता 1:30 वाजला, मी तिचा डबा आणि भाकर टाकून ठेवली होती मी, आता बनवते। आता आपलं भिजली का डाळ बघते, बघा मस्त डाळ भिजून गेली, आता भाकर बनवते मी, ओके। तव्यावर बनवायचं आपल्याला। इकडे बघा हर्षिता खेळते, बघा काय करते त्यांना हा चिमट्या बरोबर ह्याच्या बरोबर, पाऊस येतोय बघा, खेळ मग। हे बघा मी डाळ आणि मिरची, हिरवी मिरची, लसूण, डाळ, कोथिंबीर, हे बघा लसूण, हिरवी मिरची, डाळ, आता जिरं टाकते, जिरं आणि मीठ टाकते, दळून घेते मी। तुम्ही कंटिन्यू बघा मी कसं बेसन बनवणार। कांदा कापून घेतला मी एक, हे बघा मस्त वाटून घेतलं, इकडे तेल ठेवलंय, तव्यावर बनवणार आहे बरं का मी बेसन। आता तेल तापलं का मस्त कांदा टाकणार मी त्यात, बाजरीच्या भाकरी बरोबर डाळवालं बेसन एकच नंबर लागतं बरं का, खरंच काहीतरी वेगवेगळं करून खावा रोज रोज भाजींना कंटाळा येतो, काय भाज्या। बेसन कधी रात्रीच बनवणार होते मी बेसन, पण हर्षिताच्या पप्पांना ना बेसन चालत नाही, त्यांना बेसन अजिबात नाही चालत, तकलीफ होते त्यांना, त्रास होतो, ॲसिडिटीचा त्रास आहे ना त्यांना, त्यामुळे मग मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला जे आलं ते खाते मी, पण मग त्यांच्यामुळे नाही खाता येत काही गोष्टी, त्यामुळे मी दुपारी बनवून खाऊन घेते। चला मस्त लाल चटक कांदा भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघ मस्त कांदा लाल चटक झाला बघा आपला, मस्त म्हणजे कांद्याचा बी फ्लेवर छान असा। तर मी आता हे टाकून घेते ते, आता मोबाईल पकडायला कोणी नाही तर टाकते मी, मग दाखवते। हे बघ किती भारी बेसन झालं ना, लय भारी। आता आम्ही बघा जेवण करतो, इकडे पापड आहे, भाकर आहे, आता आम्ही जेवतो, लोणचं आहे या डब्यात, चलो मग। हे बघा शेवगा बनवायचा आहे, शेवगा बटाटा मठाच्या डाळमध्ये, त्याचीच तयारी चालू आहे, त्याचीच तयारी चालू आहे। आणि स्पेशल म्हणजे आज ना मी तर नाही खाणार आहे, पण हर्षच्या पप्पांना हे कसलं पीठ आहे सांगा बरं का, आपलं कशाचं मक्याचं पीठ आहे। आमच्या बाजूच्या मावशीने आम्हाला दिलं, खा म्हणे भाकर खाऊन बघा म्हणे तुम्ही कशी लागते काय लागते, तर मग आता मक्याची भाकर बनवणार आहे बघ जा। मी तर नाही खाणार, हर्षच्या पप्पांना बनवून देणार आहे एक भाकर, दाखवते मी तुम्हाला पुढे बरं का, कंटिन्यू करा।
हे बघा पाऊस येतोय सकाळी सकाळी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. 7 वाजले. सकाळचं वातावरण आहे बरं काय मस्तपैकी असं वातावरण आहे. पाऊस येतोय मस्त थोडा थोडा, जास्त येतोय. आता उठली मी, आता टिफिन करायचं आहे. चला दाखवते काय बनवते डब्याला मी. फ्लॉवर बनवायची मस्त, वटाणे आणि फ्लावरची भाजी. त्याला उकडून घेत असते मी सकाळी. आणि रात्री ना शेंगाचं भाजीचं दाखवता आलं नाही मला, का बरं तर माझी लाईव्ह चालू होती त्यामुळे मग काही दाखवलं नाही. तर सॉरी बरं का. इकडे शेव करते हर्षितासाठी. आता मी इकडे भाजीची तयारी करते. चपाती करायची इकडे तेल वगैरे पीठ बघा मळून घेतलंय मस्तपैकी. भाजी काय म्हणते बघू. फ्लावर, वटाणा, ओले वटाणे बरं का हे. मस्त आणले होते मी त्या दिवशी. अर्धा पाव आणले होते 20 रुपयाचे. 40 रुपये पाव होते ना. साफ केलेले मस्त भाजी. तिला मी आता वाफवते चांगली. वाफेवर मस्त लागेल. मस्त लागते मग उकडून घेत असते, म्हणजे तिचा वाफ वगैरे सगळं नाही. चला मग चपात्या करून घेते. इकडे बघा महाशे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नानू झोपलाय माझा. नानू माझा हिलो. ओ म्हणा हिलो कशा झोपेल चपेल म्हणा. हिलो माझा हिलो आहे बल का. हा बघा कसा हिलो. तोंड चमकतो त्याच्या झोपेत बी. तोंड चमकतं त्याच्या हिलोचं. आणि हे हिलो बघा माझे. हे माझे हिरो आहे. लव यू. झाला बो डब्बा. बघा डब्बा मी पॅक करत होते. आशूच्या पप्पांचा डब्बा. इकडे चाय ठेवली मी आम्हाला. मी चहा हर्षू बरोबर पिऊन घेत असते. इकडे पराठा बनवला हर्षिताला. मस्त चहा. इकडे पाणी ठेवलंय माऊला, ताईला माझ्या पाणी ठेवलंय आंघोळीसाठी. आंघोळ करायला आता उठलेली नाही. तिला उठवते माझ्या शोनूला. हर्षू माझी बाळ झोपलंय. भांडे भरून ठेवले तर चाय मध्ये दूध टाकते. ते बघ मी काल डाळिंब आणले होते मस्तपैकी लाल चटक. हर्षूचे पप्पा खातील. कापून दिला होता त्या बाबांनी. मी म्हटलं खराब तर नसेल ना, तर त्याने 3-4 कट करून दिले होते. मस्त आहे बघा. छान आहे. खावं लागतं नाही का डाळिंब, रक्त वाढतं. ह्याच्यात डब्बा बाटली रेडी राहते. बॅग पण भरून झालेली आहे. आणि अजून आमची मॅडम उठलेली नाही. उठत नाही मॅडमला उठवू. तिला उठ ना. ए मम्मा उठ ना म्हणा. मम्मा गो माझी मम्मा आहे ग ही. उठ ग माझी मम्मी. माझी मम्मा. गुड मॉर्निंग. उठ ग मम्मा. उठ गो माय. गुड मॉर्निंग ग मम्मा. गुड मॉर्निंग. उठा चला उठा. चाल गो माझी हिलो. गोळ्या औषधांची झोप लागते बघा. त्या दिवशी शाळेमध्ये नागपंचमीची मेहंदी काढली टीचरने. किती भारी मेहंदी है ना. ब्रेसलेट घालून झोपतो माझा हिरो. चला मग आता उठला बाळा माझा. चला आम्ही नाश्ता करतो आता. चला बघा आम्ही पहिले पाणी पित असतो. आम्ही चाय प्यायच्या अगोदर उपाशी पोटी पाणी प्यायचं मस्त राहतं. इकडे आपला चहा बघा. फर्स्ट क्लास चहा. बिस्किटचा डब्बा. काय भरलंय. मी मोनॅको खात असते आणि माझ्या हर्षू गुड्डे खात असते. चोको पाय.
अग बाई बिस्किट आणून गेले ग बाई माझे. हो ते गॅस बंद करा, दोघं बी गॅस बंद करा हो. हा कर बरं. तावला येतं का माझ्या? हा येतले. हुशाले माझ्या सोनू, हुशाले ग माय माझ्या सोनू. गुदगल झाली माझी ताई आता, माझी बाय. हो मम्मा. चला मग आम्ही आता नाश्ता करून घेतो, खाऊन घेतो, हो ना.